नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव आहे शुभम। तर मित्रांनो, आज आपल्याला मोकार प्रॉफिट झालेला आहे। आज आपल्याला 3285 रुपये इन्व्हेस्टमेंट करून आज आपल्याला 4000 रुपये प्रॉफिट झालेला आहे। तर मित्रांनो, निफ्टी 50मध्ये मी हा ट्रेड केला होता। फक्त एक लॉट बाय केला होता, 65 रुपयाला बाय केला होता आणि 145 रुपयाला सेल केलेला आहे। तर अशा प्रकारे 3285 रुपये इन्व्हेस्टमेंट करून म्हणजे 3285 रुपयाची रिस्क घेतली आणि 4000 रुपये प्रॉफिट काढलेला आहे। मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी जर तुम्ही वापरली तर स्टॉक मार्केटमध्ये तुमच्याकडे झिरो नॉलेज असलं तरी पण तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करून भरपूर प्रॉफिट कमवू शकता। त्या स्ट्रॅटर्जीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ विदाऊट स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा प्रॉफिट कशा प्रकारे झाला, काय स्ट्रॅटर्जी होती, आता आपण स्क्रीनवरती पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, इथे मी निफ्टी 50चा इंडेक्सचा चार्ट लावलेला आहे, ज्यामध्ये सकाळी मार्केट पुट साईडलाच पडत होते एकदम। तर 543 पॉईंटने आज मार्केट खाली पडलेलं आहे पुट साईडला। तर मार्केट एकाच लाईनमध्ये पडत होतं, त्यामुळे मी पण पुट साईडला एक रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री केली। आता स्ट्रॅटर्जी इथे ही होती मित्रांनो, जरी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काहीच नसेल येत तरी पण तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकता। फक्त तुमच्याकडे एक स्ट्रॅटर्जी पाहिजे कोणती तरी। तर मित्रांनो, इथे एक स्ट्रॅटर्जी होती। स्ट्रॅटर्जी फक्त हीच होती, मार्केटमध्ये एक न्यूज आली होती आणि त्या खराब न्यूज असल्यामुळे मार्केटमध्ये जास्त सेलिंग वाढली आणि मार्केट खाली पडायला लागलं। तर ज्यावेळेस मार्केट एकाच साईडला पडत असतं त्यावेळेस तुम्ही रनिंग कॅन्डलला कुठल्याही ठिकाणी एंट्री घेऊ शकता। मार्केट ज्या ठिकाणी पडते, समजा मार्केट पुट साईडला पडायला लागलं तर तुम्ही लगेच एंट्री घेऊ शकता। पुट साईडला ज्यावेळेस मार्केट पडत असतं मित्रांनो, त्यावेळेस खूप मोठमोठाल्या कॅन्डल तयार होत असतात आणि खूप स्पीडने मार्केट पुट साईडला पडत असतं। तर आजही असंच झालं, खूप मोठाल्या कॅन्डल तयार व्हायला लागल्या आणि मार्केट पुट साईडला पडायला लागलं। तर माझी जी एंट्री होती ती इथे झाली आणि त्यानंतर जी सेलिंग होती ती इथे झाली। तर मित्रांनो, आता आपण प्रीमियमच्या चार्टमध्ये पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, निफ्टी 14 मार्च 22,000 पुट। तर प्रीमियमचा चार्ट पाहू शकता। प्रीमियमचा जो चार्ट आहे, ज्यावेळेस मार्केट पडायला लागलं होतं तर इथे भरपूर जणांनी एंट्री केली असेल। जवळ 18-20 रुपयाचा प्रीमियम जो आहे तो घेतला असेल आणि 150-200 रुपयाला विकला असेल। तर मित्रांनो, बघू शकता 10-20 रुपयाचा 5 रुपयाचा जो प्रीमियम होता तो पण आज 150 रुपयापर्यंत गेलेला आहे। तर आपली जी बाईंग होती रनिंग कॅन्डलमध्ये झाली, कारण आपल्याला एवढं कन्फर्म माहीत नव्हतं। तर मित्रांनो, आपली जी एंट्री होती, ही जी ट्रेंड लाईन दिसते तुम्हाला 65 रुपयाला, ज्यावेळेस इथे ब्रेकआउट झाला होता त्यावेळेस म्हणजे जी मूव्हिंग ॲव्हरेज दिसतं खाली, ही स्ट्रॅटर्जी होती थोडीशी। मी हा ट्रेड केला होता खाली। मूव्हिंग ॲव्हरेजचं पण एक कन्फर्मेशन होतं, खालून क्रॉसवर भेटला होता आणि मार्केट ही एक साईडलाच पडत होतं। त्यामुळेच आपली जी एंट्री होती इथे झाली होती आणि इथे झाल्याच्या नंतर आपण 65 रुपयाला बाईंग झाली आणि आपली जी सेलिंग होती ती 145 रुपयाला झालेली आहे। म्हणजे आपली जी इन्व्हेस्टमेंट होती 3285 रुपये इन्व्हेस्ट झाले होते आणि आपल्याला ओव्हरऑल असा प्रॉफिट आपल्याला 4000 रुपये त्याच्यामागे प्रॉफिट झालेला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, 3285 रुपये इन्व्हेस्टमेंट करून आपण 4000 रुपये प्रॉफिट काढलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवरती जी सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांना सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की मित्रांनो, प्लीज माझे जे प्रॉफिट व्हिडिओ आहे ते बघून तुम्ही डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग करू नका, कारण मी त्यामागे भरपूर नॉलेज घेतलेलं आहे तेव्हा मी ऑप्शन ट्रेडिंग करत आहे। कारण आपल्या चॅनलवरती बरेच सारे सबस्क्रायबर आहेत, ते माझा व्हिडिओ पाहून डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग करत आहे। तर तुम्ही जर डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला 100% लॉस होणार आहे, कारण तुम्ही एक बिगिनर ट्रेडर आहेत। तर सर्वात अगोदर तुम्ही नॉलेज घ्या। मी 1 वर्ष मेहनत घेतलेली आहे, तुम्ही पण मेहनत घ्या आणि पेपर ट्रेडिंगवरती प्रॅक्टिस करा। संपूर्ण ऑप्शन ट्रेडिंग, स्टॉक मार्केट, संपूर्ण बेसिक ॲडव्हान्स जी माहिती असते ती सगळी शिका आणि मगच ऑप्शन ट्रेडिंग करा। एक हात जोडून एवढी रिक्वेस्ट आहे की प्लीज डायरेक्ट तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका। तर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। कारण तिथे मी ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी जे पेपर ट्रेड असतो ती पेपर ट्रेड तुम्हाला तिथे देत आहे आणि जो काही सेटअप असतो, सेटअप, पेपर ट्रेडिंग, सर्व गोष्टी मी टेलिग्राम चॅनलवरती देत आहे। त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।